हे दुसऱ्या वॉर्डात पण नाही, डायरेक्ट इंदापूर. मी आता ट्विट पण केलं त्याच्यावर. म्हणजे काय चालू काय आहे? निवडणूक याद्या यांच्यासारखा मोठा घोटाळा महाराष्ट्र देशभरात कुठे नाही हो. खरं किती साधं आहे, तुमचं नाव टाकायचं, हे द्या, बस संपलं. नुसतं टाकलं की आलं पाहिजे. हे कोण घोटाळा करतं, काय ह्याच्या मागचे उद्देश आहेत, काही कळायला मार्ग नाही. पण उमेदवारच म्हणजे जे बलाढ्य उमेदवार आहेत, जे ताकदवान उमेदवार आहेत, त्यांचं जाऊन मतदार यादीतच नसेल तर ते फॉर्मच भरू शकणार नाही. हे डोक्यात ठेवून हे कारवाया केल्या गेल्या. सांगलीमध्ये आपण पाहिलं की आंदोलन सुरू नाही, ते बरोबर आहे, कारण का तिथे मतदानच्या टक्केवारीमध्येच घोटाळा आढळला आहे आणि त्याच्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काहीच नव्हतं. त्यामुळे आक्षेप घेऊन कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि कार्यकर्ते भडकणार ना. शेवटी सगळी मेहनत पाण्यात जाणार दिसतंय आणि ह्या चोरी